बिहार विधानसभा निवडणुकीत आतापर्यंतचं विक्रमी मतदान झालेलं आहे आणि या मतदानाचा फायदा गेल्या 20 वर्षांपासून सत्तेत असलेल्या एनडीएला होणार की तेजस्वी यादवांच्या नेतृत्वात असलेल्या महागठबंधनला, याचीच उत्सुकता आता ताणली गेलेली आहे। आणि याच पार्श्वभूमीवर साम टीव्हीच्या पोल ऑफ पोल मध्ये नेमके काय अंदाज वर्तवण्यात आले पाहूयात। साम टीव्हीचा पोल ऑफ पोल आपण बघतोय। यावेळेसची सगळ्यात महत्त्वाची बातमी, एनडीएला 147 ते 167, मेट्राइज एजन्सीचा हा पोल आपण बघतोय। महाआघाडीला, महागठबंधनला 70 ते 90 जागा मिळतील, जेएसपीला 2 तर इतरांना 5 जागा मिळतील, असा हा मेट्राइज एजन्सीचा पोल सांगतोय। एक्झिट पोलचे हे आकडे आता समोर येऊ लागलेले आहेत। बिहारमध्ये कोण पुन्हा सत्तेत येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। पीपल्स प्लसचा हा पोल एनडीएला 133 ते 159, महाआघाडीला, महागठबंधनला 75 ते 101, जेएसपीला 5, इतरांना 2 ते 8 जागा मिळतील। यानंतर आपण बघतोय की भास्कर रिपोर्ट्स या एजन्सीचा एक्झिट पोल काय सांगतोय, तर एनडीएला 145 ते 160, महाआघाडीला 73 ते 91, जेएसपीला 0, इतरांना 5 ते 10 जागा मिळतील। पुन्हा एकदा पाहूयात मेट्राइजचा पोल। मेट्राइजचा पोल आहे यावेळेस एनडीएला 147 ते 167 इतक्या जागा मिळतील अशी शक्यता आहे, तर महाआघाडीला 70 ते 90 जागा मिळतील असा मेट्राइजचा एक्झिट पोल सांगतोय। तर सगळ्यात महत्त्वाचा चाणक्यचा एक्झिट पोल समोर आलेला आहे। एनडीएला 130 ते 138, महाआघाडीला 100 ते 108 जागा मिळतील असा चाणक्यचा एक्झिट पोल सांगतोय। त्यामुळे पुन्हा नितीश कुमार यांचीच सत्ता, एनडीएचीच सत्ता बिहारमध्ये येते का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। एक्झिट पोल सध्या एनडीएच्या दिशेनं, महागठबंधन जे आहे त्याला मात्र 100 किंवा 108 चाणक्यचा एक्झिट पोल। पीपल्स प्लस चा एक्झिट पोल आपण बघतोय, एनडीएला पुन्हा 133 ते 159, महाआघाडीला 75 ते 101,